हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर हे जे व्हिडिओ आहे बघा, तर हे ना शनिवारचा व्हिडिओ आहे. आता शनिवारचा, रविवारचा आणि सोमवारचा असं 2-3 दिवसाचा ना व्हिडिओ एकत्र मिक्स असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर एडिटिंग करण्यापासून ना तुमच्याबरोबर शेअर करायचं ना राहून गेलं होतं. तर नुसतं शूट करून ठेवलं होतं. तर कामामुळे ना एवढं सगळं काही हे सगळं काही झालंच नाही. तर चला म्हणलं आज का होईना तुमच्याबरोबर शेअर करूया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर शनिवारचा ना माऊलीश पप्पांचा उपवास असतो. तर त्यांच्यासाठी बघा असं मस्त लायलं तळलेलं, थोडंसं वेफर्स तळलेलं आणि अक्षतासाठी माऊलीसाठी ना सकाळी मी चहा वगैरे बनवलेला, तर चहा बिस्किट खाऊन गेले होते. तर नंतर ना बघा शाळेतनं घरी येत ना तोपर्यंत मी असं मस्त पालकचा गरगटा बनवलेला. तर अक्षताला ना भरपूर असा पालकचा गरगटा आवडतो. त्याच्यासोबत ना असं भात बनवलेला आणि खरं सांगते बघा पालकचा गरगटा आणि भात खायला का नाही, खरं सांगते खूप छान लागते. तुम्ही सुद्धा बनवत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्याच्यानंतर बघा आता 11:45 वाजलेत. अक्षता आणि माऊलीना दोघं पण घरी आले. तर 7:30 ते 11:45 ना असं त्यांची शाळा असते दररोजचं सकाळचं. तर एक आठवडा झालं बघा आता कंप्लीट सकाळची शाळा लागली. तर गेल्या शनिवारपासून ना त्यांना सकाळची शाळा लागली होती. आणि आता सध्या का नाही उन्हाचा कडाका भरपूर असं होतंय. आणि एका ताईंचं म्हणणं होतं बघा, ताई शेळ्या ना उन्हातच असतात, तर उन्हात शेळ्या नसतात. तर ते बघा थोडं का होईना सावली येते झाडाला, झाडाची थोडीशी सावली पडत असते, तर त्या सावलीतनं आपली शेळी पिल्लं बसत असतात. आणि इकडे असा उन्हाचा कडाका व्हायला लागलाय. तर हे बघा, तर आज माऊलीच्या पप्पांनी सकाळी रेशन आणलं होतं ना, तर ते मी बाहेरच ठेवलेलं. आणि माऊलीचं शाळेतनं आलेलं ना असं कपडे वगैरे बदलायला चालू असते. तर आता आज 12 ते 2 ट्युशन होतं. तर त्याच्यानंतर बघा अक्षता शाळेतनं आल्यानंतर का नाही तिची थोडीशी असं माझ्यासाठी ना मदत चालू होती. तर माझं पण भरपूर अशी कामं होती. तर आपलं फरशी पुसायचं चालू होतं आणि तिच्या मैत्रिणीचं पण तिला मदत करण्याचं चालू होतं. तर दररोज ना तिची मैत्रिणी दोघी एकत्र अभ्यास करत असतात, एकत्र बसतात. तर घर जवळ असल्यामुळं का नाही दररोज त्यांचा अभ्यास करायचं म्हणलं तर एकत्रच बसून अभ्यास करायचा असतंय. तर आपली अक्षरशः थोडी तर आज बनवायचे होते बघा मला तांदळाचे खिच्चे पापड. तर 3 ग्लास ना मी तांदळाचं पीठ घेतलं. तर तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून वाळवून वगैरे घेतलं. तर अगदी इथं थोडंसं ना पापड खार घेतलेले, थोडंसं तीळ घेतलेले मी. तर म्हणलं चला आता उन्हाळा चालू झाला ना, आता आपलं पाडव्यासाठी नवीन थोडंसं काहीतरी बनवूया. तर पापड्यापासून ना सुरुवात केलेली. तर इकडं आपलं पातेल्यात ना मी आदण ठेवलेले अगदी बघा 3 ग्लास पीठ आहे, तर मी 3.5 ग्लास ना पाणी ठेवलेलं. थोडंसं कमी होतं, उकळल्यानंतर पाणी ना थोडं का होईना कमी होतं. तर थोडंसं मी अर्धा ग्लास ना जास्त पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे सगळं आपलं टाकून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर ना आपलं पिठामध्ये बेलण्याच्या साहाय्याने ना सगळं पीठ मिक्स करून घेतलं. तोपर्यंत तिकडे आदण ठेवलेलं. तर एक 15 ते 20 मिनिटांना छानसं आपलं पीठ शिजवून द्यायचं. तर पीठ शिजल्यानंतर बघा आपलं आमचं पापड बनवायचं चालू झालं आहे. आणि असं थोडंसं बघा खालून एक कागद आणि वरून एक कागद ना असं 2 कागद आपलं कट करून घेतलं मी. तर अक्षताची आणि तिच्या मैत्रिणीची ना मला मदत करण्यासाठी आपलं चालू होतं. तर हाय म्हणते सगळ्यांना हाय. तर बघा आपलं हे पेपर मी अगोदर कट करून घेतलेलं. तर आपल्या अक्षदाचं ना मला मदत चालू होती तिच्या मैत्रिणीचं तिचं. तर आपलं छान पातळ पापड ना बनवायला घेतलं. तर म्हणलं चला सुरुवात केली आज. तर म्हणलं चला बघूया कशी होतात कशी नाही. तर गेल्या वर्षी बघा भरपूर सारे मी पापड बनवलेलं, भरपूर सारं विकलेलं. तर चला म्हणलं आज थोडं का होईना आजपासून ना सुरुवात करूया. तर मी अजून काहीसुद्धा बनवलेलं नाही. तर हे पहिल्यांदाच बनवायला घेतले. मी आजच पापड बनवायला घेतले. अजून मी सांडगं वगैरे मला बरंच काही बनवायचं आहे. तर वेपर्स परत तर कुरवड्या वगैरे थोड्याशा आहेत शिल्लक गेल्या वर्षीच्या. तर बघू म्हणलं अगोदर पापडच करायला घेऊया. तर पापड्या म्हणजे की शाबूच्या परत बटाटा असं मिक्स करून ते सुद्धा मला बनवायचं. तर ते सुद्धा सगळं मी जे पदार्थ उन्हाळकाम करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी आत्ताशी पापडापासून सुरुवात केली. तर हे बघा आपलं पापड बनवून झालेले आहेत. पण काही बघा पोरींनी बनवल्यामुळं ना थोडंसं जाड झालेले आहेत. तर बघू. तर चला आज माऊलीच्या पप्पांचा शनिवार होता बघा, उपवास होता का नाही, त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला का नाही लवकर लागावं लागलं. आणि आज बरं झालं दळणं पण नव्हती ना, म्हणलं चला अगोदर स्वयंपाक करून घ्यावा. तर थोडीशी बघा दुपारी मी बाजरी दळली होती. तर आज मला बाजार आमटीच बनवायची होती. तर माऊलीच म्हणणं होतं मला सकाळी सांगितलेलं मम्मी आज मला बाजार आमटी बनव. तर हे बघा आपलं शेगडीवरती ना भात टाकला शिजायला. मग काय बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या. तर सकाळी मस्त बाजरी दळली होती. तर आईने मला ही बाजरी दिली होती बघा. आता ही शेवट ना लास्ट का बेस्ट बाजरी होती थोडीशी, अगदी 1 किलो 2 किलो राहिलेली होती. तर म्हणलं चला ते पण दळून घेऊया. आणि काल मी पापड बनवलेलं का नाही, हे बघा छान असं पापड झाले अगदी वाळून. तर असं आपलं थोडंसं पोरींनी बनवलेल्यामुळं ना थोडंसं तुकडं वगैरे झालेलं. तर असं
पुढच्या वेळेस म्हणलं तर आपणच बनवायला, तर अक्षताला वगैरे नको बनवायला घ्यायला. तर थोडंसं बघा जाड वगैरे बनवलं का नाही, थोडीशी पापडं उरलं होती तर देवपूजा वगैरे ते सॉरी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर असलं मोठ्या मोठ्या नाही, माझ्या पहिल्यापासून असं मस्त मोठ्या मोठ्या बाजरीच्या भाकरी असतात. तर अक्षताचं म्हणणं होतं की मम्मी आज थोड्या थोड्या म्हणजे की छोट्या छोट्या भाकरी कर, कसले मोठ्या करते. पण असं माझी जशी की सवयच लागली पहिल्यापासून. तर आता 7 7:15 वाजलेत ना, तर म्हणलं चला माऊलीच्या पप्पांचं पण अधूनमधून होतं आज लवकर उरक लवकर उरक. आणि आज कसं झालं माहिती आहे का, एक पण दळणं नव्हतं आणि ते माऊलीचे पप्पा पण घरी होते आणि माझं पण स्वयंपाक चालू होतं. असं झालं तर एक पण दळण नसल्यामुळं का नाही, तर म्हणलं चला आज लवकर स्वयंपाक झालेला आहे. तर हे बघा अशा मोठ्या मोठ्या का नाही असं मस्त सगळ्यांसाठी भरपूर अशा भाकरी बनवलेल्या. आणि काल जे पापड बनवलेले का नाही ते आपले खिच्चे पापड तळले होते, एवढे छान लागत होते का नाही, चवीला खूप छान लागत होते. आपलं बाजार आमटी भात आणि मी सकाळी गरगटा बनवला तर नाही, ते गरगटा आणि आपलं मस्त कांदा आणि लिंबू तोंडी लावण्यासाठी. मग काय जेवण वगैरे झालं बघा. तर आपलं असं म्हणलं चला आता कूलर लावूया. तर इतकी खराब नावं अशी होती कूलरची, काय झालं काय माहीत नाही. एक दुष्काळात 13वा महिना झाला आहे. तर आम्ही जसा कूलर आणला का नाही तेव्हापासून आम्ही कूलरच खोलला नव्हता. तर हे बघा असं कुकरेज वगैरे का नाही ह्याच्यामध्ये जाऊन बसले होते. आणि आपलं इतकं खडूळ पाणी झालं ना, इतकं खराब पाणी झालं, तर बापरे आता काय करावं काय करावं असा प्रश्न पडला होता. मग काय माऊलीच्या पप्पांनी बघा न ऐकता का नाही हे सगळा कूलर खोलून घेतला. तर सगळं बघा आतमधलं सगळं जे जाळी वगैरे झालते का नाही ते झाडून झटकून घेतलं आणि सगळं पाणी ना ते साईडला काढलं. हे सगळं पाणी बघा साईडला काढलं. तर हे बघा असं दिसत होतं सगळी धूळ वगैरे. आणि हे 2 महिने का नाही धूळ खात पडला होता, सॉरी 4 महिने का नाही धूळ खात पडला होता बघा गिरणीच्या रूममध्ये. तर आत्ता का नाही गेल्या महिन्यात आपलं इकडं आणून ठेवला होता. तर स्वच्छ करून ठेवला होता, पण माहीत नाही आतमध्ये एवढी धूळ बसली होती आणि एवढा खराब होईल असा. मग आपलं सगळं पाणी वगैरे काढून घ्यायला घेतलं. तर हे बघा खोलायचं पण अशी भीती वाटत होती की आपल्याला बसतंय का नाही परत नाही. आणि मी माऊलीच्या पप्पांना ओरडत होती की नका खोलू, कारण आपल्याला जसं ती कंपनीचं त्यांचं त्यांचं वेगळं असते, कारण आपल्याला ते बसतंय का नाही. पण ते म्हणले असू दे बसते, आपल्याला काय झालं आपण पण करू शकतो. तर आपल्या अक्षते बघा लुडबुड चालू होती आणि माऊली का नाही झोपी गेला होता. आज लवकरच झोपला होता माऊली. तर माझं स्वयंपाक वगैरे आज लवकरच आवरलं होतं. तर आपलं जाळी वगैरे पुसायचं चालू होतं बघा. हे असं स्वच्छ करावं लागतंय. आणि इतकी घाण वास येत होती का नाही ह्या पाण्याची, तर खरं सांगते भरपूर अशी घाण वास येत होती. अक्षरशः असं वाटलंय की आता काय सांगायलाच नको, इतकी घाण वास येत होती. तर हे कूलर पटकन बंद करून माऊलीच्या पप्पांनी ना लगेच खोलायला घेतला. तर असं आपलं काय होईल ते होईल, म्हणजे आपलं येईल ना न येईल येईल न येईल, पण आपलं दुकानात तर नेता येईल नाही, आपल्या जवळ व्यवस्था आलं तर आपलं खोलून बघूया. तर मग खोलला एकदाचा, सगळं पाणी वगैरे काढायचं म्हटलं. तर हे पाणी बघा हे असं दिसत होतं, इतकं खडूळ पाणी दिसत होतं ना. आणि या पाण्याची इतकी घाण वास येत होती बापरे, काय सांगायला सुद्धा नको. तर हे म्हणलं हे काय अजून एक दुष्काळात 13वा महिना, तर जास्त दिवस झाले नाहीत बरं का आमच्या कूलरला. 1 वर्ष 1.5 वर्ष सुद्धा झालं नाही अजून. तर गेल्या वर्षीच आम्ही कूलर आणला होता. आता हे ह्या एवढे ह्याच्यामध्ये 1 वर्ष होत आलंय. तर हे बघा असं झालेलं आहे. तर हे अख्ख्या पाईप पण ना त्याच्यामध्ये सोडला होता, तर हे पाईप पण निघत नव्हता. तर माऊलीच्या पप्पांनी का नाही शिवाय शेवटी खोलायलाच घेतला. तर चला काय होते माहिती आता, जोडायला येतंय न येतंय तर पुढं सांगते तुम्हाला काय माहिती येते का नाही. तर हे बघा पाणी काढण्यासाठी का नाही अख्खं कूलर स्वच्छ करून बाहेर आणलेला आहे कूलर बघा. आणि त्याच्यामधले काय सगळं पाणी वगैरे काढायचं चालू आहे त्यांचं सगळं, म्हणजे थोडं थोडंसं आपलं स्वच्छ पाणी काढून का नाही. आता संध्याकाळचे बघा 8 वाजलेले आहेत. आणि माझं म्हणलं ते बघा दळणं दळायचं चालू, इतकं असं डोक्यात ना सगळं पीठच पीठ उडालंय. भरपूर असं पीठ उडालंय आज ना. 5 वाजता गिरण चालू केली तर 8 वाजले तर अजून गिरण बंद नाही. आणि आज माऊलीचे पप्पा पण आले तर स्वयंपाकाला पण सुट्टी, तर इकडचं मी दरवाजे बंद केलेला आहे. स्वयंपाकाला ना सुट्टी म्हणावं लागेल. तर आता स्वयंपाकाला सुट्टी म्हणून कसं चालेल, कारण माऊली पण आत्ता 7 वाजता ना ट्युशनला गेलेला, आत्ताच आलेलं आहे. तर स्वयंपाक करायचा आहे बघा मला. माऊलीनं बापूंनी मग अशी ना सगळ्यांसाठी वडापाव आणले, ते माऊलीसाठी सगळ्यांसाठी. तर सगळ्यांनी मस्त गरमागरम वडापाव खाल्लेले आहेत. आणि माझं म्हणलं तर आता दळणं दळायचं चालू आहे. तर माहीत नाही कधी होते दळणं दळायचं. आणि त्यात माऊलीचे पप्पा पण आले नाही, तर माऊलीचे पप्पा आल्यानंतर तिथनं स्वयंपाक करायचा आहे दळणं दळायला. थांबतेत माऊलीचे पप्पा. तर अक्षताचं चालला होता बघा अभ्यास. तर अक्षता गेले बाहेर मैत्रिणीकडं. आणि माऊलीचं म्हणलं तर माऊलीचं तर बाहेर गेलं आहे. आणि आज तर ना दिवसभर काय झालं काय माहीत नाही, भरपूर असं काम होतं. तर मिशनर बसणं झालंच नाही. तुम्ही म्हटलं असेल रोजचं चालू आहे तुझं, तर खरं सांगते दररोजचं चालू आहे माझं. हे करायचं ते करायचं, कसा वेळ जातो आणि कसा अख्खा दिवस जातो ना, हेच तर मला काही कळत नाही. पण आता पण ना चला आता माऊलीचे पप्पा येईपर्यंत ना मला गिरणीपाशी थांबायचं. नंतर ना आल्यानंतर ना मला परत स्वयंपाक करायचा आहे. आणि माऊलीचे पप्पा थांबतील गिरणीपाशी, मग मला स्वयंपाक करायचा आहे. तर चला
बापरे! नुसतं काम, 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 काम. तर स्वयंपाकाचा टायमिंग आणि दळणाचा टायमिंग आज पण हेच झालेलं आहे बघा. तर म्हणलं बरं झालं आज तर दळणं आले नाहीत पण काही. स्वयंपाकाला घ्यायचं, स्वयंपाक बनवायला घ्यायचं, पण दळणं दळावं लागलं मला लगेच. गिरण चालू केली. तर हे बघा 2-3 दिवसाचा व्हिडिओ मग मिक्स असणार आहे बरं का, घ्या समजून सगळेजण. तर एडिटिंग करण्यावर मी अगोदर सांगितलं तुम्हाला राहून गेलेलं माझं घरचं सगळं कामं परत हे. तर म्हणलं चला अगोदर दळणं तर दळायला चालू करू, गिरण नंतर काय स्वयंपाक करता येईल. तर दळणं परत हे पण थांबत नसतेत ना.